पृथ्वी आणि पाणी ठेवा साफ, नाहीतर पुढची पिढी तुम्हाला करणार नाही माफ. जल है तो कल है. नगर संघर्ष न्यूज आपल्याला विनंती करत आहे, पाणी जपून वापरा. नोबेल पारितोषिक हा जगातील अत्यंत प्रतिष्ठेचा आणि सन्मानाचा पुरस्कार आहे. रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, साहित्य, जागतिक शांतता, वैद्यकशास्त्र किंवा जीवशास्त्र आणि अर्थशास्त्र या क्षेत्रातील अतुलनीय कामगिरीसाठी किंवा संशोधनासाठी प्रतिवर्षी हा पुरस्कार दिला जातो. स्वीडिश वैज्ञानिक नोबेलने आपल्या मृत्यूपत्रात या पुरस्कारांची तरतूद केली होती. त्यांच्या मृत्यूनंतर 5 वर्षांनी इसवी सन 1901 मध्ये पहिल्यांदा हा पुरस्कार देण्यात आला. दरवर्षी 10 डिसेंबर रोजी हा पुरस्कार दिला जातो. शांततेसाठी देण्यात येणाऱ्या नॉर्वेच्या संसदेनं स्टोर्टिंग नेमलेली द नॉर्वेजियन नोबेल कमिटी अशा 4 संस्थांकडे हे पारितोषिक देण्याचे अधिकार आहेत. यंदाच्या वर्षी अहमदनगरच्या सुप्रसिद्ध नेत्रतज्ञ व सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर सौ सुधा प्रकाश कांकरिया यांचं नाव त्यांच्या अलौकिक कार्याचा गौरव म्हणून भारतातून नोबेल पीस अवॉर्डसाठी निवडण्यात आलं आहे आणि नोबेल कमिटीनं हे स्वीकारलेलं असून ही सर्व भारतीयांसाठी अभिमानास्पद बाब आहे, असे प्रतिपादन विश्व शांतीदूत तसेच नॉर्वेजियन नोबेल संस्थेचे नोबेल पुरस्कारासाठी नामांकन करणारे अधिकृत सदस्य आणि शास्त्रज्ञ डॉक्टर सुधीर तारे यांनी केलाय. नॉर्वेजियन नोबेल कमिटी यांचा ऑथराइज नॉमिनेटर फॉर नोबेल प्राइज, त्याच्यानंतर मेंबर वर्ल्ड पार्लमेंट आणि वाल्मिकी पुरस्कार प्राप्त. आज ह्या क्षणी इथे मोठा आनंदाचा क्षण असा मला वाटतो. मी इथे अशासाठी आलोय की आपल्या डॉक्टर सुधा कांकरिया यांचं नोबेल पुरस्कारासाठी नामांकन झालेलं आहे. त्यांच्या कार्याची दखल नोबेलसारख्या मोठ्या संस्थेने घेतली ही फार महत्त्वाची आणखी अभिमानाची गोष्ट आहे आणि त्यामुळे त्यांचा सत्कार करणं अतिशय उचित राहील. संपूर्ण जगाची जर लोकसंख्या आपण 1200 कोटी धरली तर त्याच्यामध्ये नोबेल पुरस्कारासाठी नामांकन झालेल्या लोकांची संख्या या वर्षीची फक्त 459 म्हणजे 459 आहे. वेटिंग मी सर, ओनली 459 people have been nominated in a population of 1200 crores of the world. And 90 institutions have also been nominated for that award. We hope the government of India also will take note of it. यांच्या कार्याची माहिती आपण ऑलरेडी प्रेस नोटमध्ये दिलेलीच आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बेटी बचाओ बेटी पढाओ हे आंदोलन त्यांनी 40 वर्षापूर्वी सुरू केलं. भारत सरकारने 2015 साली प्रधानमंत्री मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बेटी बचाओ बेटी पढाओ आंदोलन सुरू केलं होतं. परंतु त्याच्या अगोदर 40 वर्ष दूरदृष्टी ठेवून मॅडमनी हे काम सुरू केलं आणि त्याची चांगली फळं मिळायला लागली. आश्चर्य वाटेल तुम्हाला ऐकून की छत्तीसगडमध्ये अतिशय एका छोट्या गावामध्ये यांच्या कार्याची एवढी कीर्ती पसरली की तिकडे मानवी तस्करी करणाऱ्या काही महिलांना ज्या कलेक्टरनी सोडून आणलं होतं त्यांना बेटी बचाओ बेकरी काढून दिली आणि त्या बेटी बचाओ बेकरीला 2017 साली भारत सरकारने नारी रत्न पुरस्कार दिला. महाराष्ट्रात काम करणाऱ्या एखाद्या व्यक्तीच्या कामाची दखल तिकडे छत्तीसगड सारख्या एका आदिवासी क्षेत्रामध्ये घेतली गेली. आता त्याची माहिती इथपर्यंत कोणाकडे पोहोचली नाही, पण भारत सरकारने मात्र दखल घेऊन त्यांचा सत्कार केला. म्हणजे यांच्या कामाची कीर्ती किती मोठी याची लक्षात आलं पाहिजे आपल्याला. दुसरी गोष्ट, पूर्वी कसं भ्रूण हत्या करायची म्हणजे मुलगी नको ही एक त्यावेळेला समाजामध्ये खूप प्रथा होती. तर जी मुलगी समजा चुकून जन्माला आलीच तर तिचं नाव नकोशी असं ठेवायचं. अशा नकोशी नावाचं ठेवलेल्या मुलींची यांनी निरनिराळ्या गावामध्ये जाऊन चौकशी केली, त्यांची यादी तयार केली आणि मग महाराष्ट्र सरकारने त्यांना ऑथराईज करून त्यांची नावं बदलली. म्हणजे आता नकोशी सायकोलॉजिकली डॅमेज होतं ना सगळ्या मुली, तर तिचं नाव एकीचं नाव भाग्यश्री ठेवलं, दुसरीचं नाव जया ठेवलं आणि ते गॅझेटमध्ये पब्लिश केलं. ही सामाजिक परिवर्तनाची खूप मोठी याची स्टेप होती.
याच्या व्यतिरिक्त त्यांनी काय केलं की 30 लाख लोकांकडून शपथ घेतली की ह्याच्या पुढे आम्ही भ्रूण हत्या करणार नाही, विशेषतः मुलींची. आणि दुसरी गोष्ट, बेटी बचाव बेटी पढाव ह्याच्यासाठी आम्ही सपोर्ट केलो. नंतर एक ग्रामपंचायती त्यांच्या भिंतीवरती, त्यांच्या बोर्डवरती, त्यांच्या शाळेमध्ये बोर्ड लावलेला आहे की बेटी बचाव, आणि यांनी जी शपथ घ्यायला लावली होती ती शपथ तिथे प्रिंट केलेली आहे. काही लोकांनी भिंतीवरती पेंट केली आहे आणि नंतर त्याचं प्रिंटेड मटेरियल जे असतं ते पण त्यांनी भिंतीवरती लावलेलं आहे. ही माझ्या दृष्टीने खूप मोठी गोष्ट आहे, कारण अशा एवढ्या मोठ्या प्रमाणावरती समाज जागृती करणं, आणि ते सुद्धा एका व्यक्तीनं, हे म्हणजे एक मोठं आंदोलन झालं, चळवळ झाली सगळी. आणि ह्या कामाची दखल नोबेल कमिटीने घेतली. याच्या अगोदर युनायटेड नेशन्स नावाच्या संस्थेने यांच्या कामाची दखल घेतली होती, आणि त्याप्रमाणे त्यांना युनायटेड नेशन्सच्या मानवाधिकार म्हणजे ह्युमन राईट्स या डिपार्टमेंटमध्ये त्यांचं मेंबरशिप त्यांनी कन्फर्म केली होती. नंतर मग नोबेल कमिटीच्या लोकांनी पुढे येऊन इकडे चौकशी केली, महाराष्ट्र सरकारकडे केली, भारत सरकारकडे केली, आणि त्याच्यानंतर मग फायनलायझेशन झालं. यांचं वंडर बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स याच्यामध्ये यांच्या कामाची नोंद घेतली गेली आणि ते प्रॉपरली रजिस्टर्ड झालेलं आहे. त्याच्यानंतर त्यांनी 11 कलमी एक कार्यक्रम मुलींना म्हणजे भ्रूण हत्या वाचवण्यासाठी 11 कलमी कार्यक्रम त्यांनी राबवला. तर त्याचासुद्धा चांगला महाराष्ट्रामध्ये परिणाम झाला, आणि महाराष्ट्र सरकारने त्यांना सत्कार पण केला, आणि मुख्य म्हणजे राष्ट्रपतींनी पण त्यांचा सत्कार केला या विशेष संबंधाने. 1200 नकोशी मुलींचं त्यांनी नामांकन केलं. ही खूप मोठी गोष्ट आहे. आपल्याला एक दुसरी मुलगी असते तर त्याला प्रॉब्लेम येतो. 1200 मुली आणि गावागावात जातात, आणि त्याला आपण व्हर्लविंड टूर म्हणतो की झपाट्याने अख्खा महाराष्ट्र पालथा घातला त्यांनी. स्वतःची कामं सांभाळून एका दिवसामध्ये 8-8, 10-10, 12-12 मीटिंग घेऊन ह्या सगळ्या लोकांनी जागृती करणे काही साधी गोष्ट नाही. 50 ठिकाणी जाणं, पाणी बदलणं, हवा बदलणं, ट्रॅव्हलिंगचं, पण हे सगळं यांनी केलं. नंतर आपण हे 7 फेरे लग्नामध्ये घालतो आपल्या महाराष्ट्रामध्ये, किंवा इतर ठिकाणी जी प्रथा आहे 7 फेरे घालण्याची, तर यांनी त्यांना सांगितलं की तुम्ही आता एक 8वा फेरा घाला. 8वा फेरा घालून किंवा मुलीला एक सपोर्ट करणार आहोत, मुलीची बाजू पूर्णपणे समजून घेऊ, मुलीला त्रास देणार नाही आणि भ्रूण हत्या करणार नाही, अशा त्या गोष्टी त्यांनी समाजामध्ये रुजवल्या. मला वाटतं हे 8व्या फेऱ्याचं सुद्धा अनेक ठिकाणी कौतुक झालेलं आहे, आणि इव्हन परदेशामध्ये सुद्धा या विषयावरती अनेक लोकांनी याची चर्चा केली आणि येऊन चौकशी केली की 8वा फेरा म्हणजे काय, कारण त्याला फक्त 7च फेरे माहिती होतं ना पूर्वी त्याच्याप्रमाणे. तो एक विषय चांगला झाला होता. रोटरीच्या आंतरराष्ट्रीय शांतता परिषदेमध्ये रोटरी क्लबनी पण यांचा सत्कार केलेला आहे. नंतर महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश भाई साहेब त्यांच्या हस्ते सुद्धा यांचा सत्कार झालेला आहे. नॅशनल अवॉर्ड फॉर सेव्ह द गर्ल चाइल्ड मिशन इन इंडिया हा सन्मान मॅडमला मिळालेला आहे. नंतर अखिल भारतीय जैन समाज जो आहे त्या जैन समाजाच्या लोकांनी पण यांच्या कामाची चांगली स्तुती केलेली आहे. तर पुन्हा एकदा डॉक्टर सुधा कांकरिया यांचं नोबेल पुरस्कारासाठी नामांकन झालंय, त्याबद्दल त्यांचं हार्दिक अभिनंदन. यांना मी गेली 35 वर्ष त्यांच्या डे 1 पासून मी ओळखतोय व्यक्तिगतरित्या. त्यांनी जे काम केलेलं आहे, नेत्रतज्ञ म्हणून तो भरपूर काम केलं आहे. म्हणजे गेल्या काही वर्षामध्ये त्यांनी या राष्ट्रीय विषयावर जे लक्ष घातलं आहे त्याचं मला असं वाटतं की त्या ब्रह्मकुमारीच्या ज्ञानामध्ये आल्यापासून त्यांची मानसिक ताकद वाढली, आणि त्यांचं हे परमेश्वराने त्यांची जी इच्छा आहे ती सर्वत्र पसरण्याकरता परमेश्वराचं दूत म्हणून त्यांना नेमलेलं आहे. की त्यांनाच फक्त जमलं, बाकी कुणाला जमलं नाही, कारण त्यांच्याकडे मानसिक जी ताकद आहे ती ब्रह्मकुमारीच्या ज्ञानात आली असं मी म्हटल्यास गैर होणार नाही. ओम शांती. खरं तर आजचा दिवस हा खूप आनंदाचा क्षण आहे, कारण आपले जे सुधाताई आहेत त्यांना आज नोबेल पारितोषिकमध्ये त्यांचं नामांकन झालेलं आहे, आणि त्यांच्या अशी विविध रूपं या समाजासमोर यावे आणि अशीच समाजसेवा आपल्या सुधाताईंकडून होवे हीच मी मनापासून शुभेच्छा देते. प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या वतीने ओम शांती. नमस्कार, मी डॉक्टर प्रकाश मराठे, माजी अध्यक्ष इंडियन मेडिकल असोसिएशन पुणे आणि महाराष्ट्र नेत्रतज्ञ संघटना आणि पुणे नेत्रतज्ञ संघटना. मला वाटतं नेत्रतज्ञ असूनसुद्धा फक्त नेत्रतज्ञांचं कार्य न करता
त्यांनी जे सामाजिक कार्य केलं आहे त्याच्यामध्ये बेटी बचाव हा आमचा इंडियन मेडिकल असोसिएशनचा स्लोगन आहे, सेव्ह गर्ल चाइल्ड. आणि मला वाटतं आपल्या भारतामध्ये या स्लोगनची आणि या पद्धतीने कार्यरत राहण्याची फार गरज आहे. त्या माध्यमातून काम करत असताना नोबेल पुरस्काराचं नामांकन मिळणं ही फार मोठी गोष्ट आहे. परंतु आपलं काम पूर्णपणे झालेलं नाही आहे. आपल्याला नामांकन मिळालं आहे आणि आपलं ध्येय असं पाहिजे की आपल्याला तो जो पुरस्कार आहे तो मिळाला पाहिजे. ही सदिच्छा मी या निमित्ताने व्यक्त करतो आणि त्यांच्या कार्याला धन्यवाद म्हणतो. धन्यवाद. मी विमल सुदर्शन बाफना, श्री ऑल इंडिया श्वेतांबर स्थानकासी जैन कॉन्फरन्सची मी नॅशनल प्रेसिडेंट, वुमन विंग्सची. अनेक सुंदर प्रसंगाचा सामना आणि अनेक सुंदर प्रसंग मी ह्यांच्या समेत सादर केलेले आहेत. मला खूप सुंदर अनुभव आहे ह्यांच्याबरोबर राहण्याचा. आणि आज मला जो आनंद मिळतो आहे, मी माझ्या माहेरच्या परिवाराकडनं म्हणजे कांक्रिया परिवार, बाफना परिवार आणि जैन कॉन्फरन्स, जैन समाजातर्फे ह्यांचं खूप खूप अभिनंदन करते. कारण मला प्रत्येक सुखद आनंद ह्यांच्यामुळे मला मिळालेला आहे आणि हाही प्रसंग माझ्यासाठी खूप खूप आनंदाचा. नमस्कार. विश्वभरातल्या सर्व चिमुकल्यांना मी हा सन्मान समर्पित करत आहे. गर्भात असलेली चिमुकली आपल्या सर्वांना हाक देत आहे, बोलवत आहे आणि त्या हाकेला आपल्याला ओ द्यायची आहे. अजूनही ती आर्तपणे हाक देत आहे. तिची किंकाळी अजूनही काही लोकांनी ऐकलेली नाहीये आणि ती ऐकण्याची आज समाजातील प्रत्येक घटकाला गरज आहे. ही जी चिमुकली आहे, जी आईच्या पोटात आहे, आईच्या उदरात आहे, ती आपल्या आईला म्हणते, आई तुझं बाबांचं, आजींचं, आजोबांचं बोलणं काल रात्री ऐकलं मी आई. तुम्ही सगळ्यांनी मिळून ठरवले ना की उद्या मला डॉक्टर काकांकडे घेऊन जायचंय. नको गाई, नको असं करू नको ग, मला डॉक्टर काकांकडे घेऊन जाऊ नको गाई. मला डॉक्टर काकांची खूप खूप भीती वाटते ग. ते डॉक्टर काका मोठं मोठं शस्त्र घेतील ग, माझ्या डोक्याच्या चिंध्या चिंध्या करून टाकतील ग, इवलीशी नाजूकशी माझे हातपाय आई तोडून टाकतील ग, आणि रक्तबंबाळ झालेला माझा हा देह आई उकड्यावर फेकून देतील, कुत्रे येतील, झडप घालतील, तोंडात पकडतील, गल्लीभर फिरवतील गाई. माझ्या शरीरातलं ठिपकणारं ते रक्त आई तू पाहू शकशील. माझ्या शरीराची झालेली विटंबना आई तुला सहन होईल. नाही आई नाही, तू हे सहन करू शकणार नाही ग. आई असं करू नको ग, मला मारू नको ग, मला तुझ्या मांडीवर खेळायचे, आजी आजोबांच्या गोष्टी ऐकायचे, तुझं बोट पकडायचे, बाबांचं बोट पकडायचे, शाळेमध्ये जायचे, खूप खूप शिकायचे का आई मला. आई तुला असं वाटत नाही का ग जिजा मातांचं मातृत्व माझ्याकडे असेल. आई तुला असं वाटत नाही का ग की सावित्रीबाई फुले यांच्यासारखे शिक्षणाची कास मी धरू शकेल. आई तुला असं वाटत नाही का ग किरण बेदी सारखं शौर्य मी गाजू शकेल. आई मला हे सगळं करायचंय ग, पण कधी तू मला जन्म दिला तरच ना. वेळ नाही गेली अजून हाक देते मी तुला, वेळ नाही गेली अजून हाक देते मी तुला. खुडू नको कळी आई, खुडू नको कळी आई. देश घडवायचाय मला, जग घडवायचंय मला, विश्व घडवायचंय मला, विश्व घडवायचंय मला. आताची हाक ही चिमुकली आपल्याला देत आहे आणि ही हाक मी आज सगळ्या विश्वासमोर मांडत आहे. चिमुकलीची ही हाक, आर्त हाक ही सर्व जगासमोर मी मांडत आहे आणि सर्व जगाला प्रार्थना करत आहे की आपण या चळवळीमध्ये सामील व्हा, आपण सोबत काम करू. आणि हा जो मोठा प्रश्न आपल्या जगामध्ये आहे तो प्रश्न, त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सापडलं पाहिजे आणि मुलांची आणि मुलींची जी तफावत आहे ती कमी झाली पाहिजे. आज आपण पाहतोय की समाजामध्ये मुलं लग्नाला उभी आहेत पण मुली मिळत नाही. प्रत्येक समाजाचा हा मोठा प्रश्न आहे. मग आज जर मुलगी जन्माला आली नाही तर उद्याची आई निर्माण होईल का? उद्याची आई जर निर्माण झाली नाही तर मुलाचा किंवा मुलीचा जन्म होईल का? मुलाचा आणि मुलींचा कोणाचा जन्म झाला नाही तर हे जग पुढे जाईल का? जाणारच नाही. म्हणजे जगाला वाचवायचं असेल तर मुलीला वाचवलं पाहिजे, जगाला वाचवायचं असेल तर मुलीला वाचवलं पाहिजे. मुलगी जगली, वाचली, वाढली, शिकली,
पुढे गेली, आई झाली आणि सगळ्यांना जर आईची ममता प्राप्त झाली, आईचा आशीर्वाद मिळाला, माऊलीचा आशीर्वाद मिळाला, तर नक्कीच जगामध्ये शांती निर्माण होईल, यात काही वादच नाही. आणि अशा शांतीकडे आपल्याला प्रस्थान करायचंय, अशा शांतीकडे आपल्याला जायचं आहे. आज मला फक्त एक पाऊलवाट मिळालेली आहे. आज आदरणीय पूजनीय डॉक्टर सुधीर तारे सर, जे या नोबेल पुरस्काराचे नॉमिनेटर आहेत, त्यांच्या मुखातून आज आपण ही घोषणा ऐकली की मी डॉक्टर सुधा कांकरिया यांच्या नावाचं आज नामांकन झालेलं आहे की आंतरराष्ट्रीय सर्वोच्च नोबेल शांतता पुरस्कारासाठी. ही माझ्यासाठी एक पाऊलवाट आहे आणि या पाऊलवाटेमध्ये मी आपल्या सर्वांना हाक देते की सगळे माझ्या सोबत या, आपण सगळे पुढे जाऊया. पाऊलवाटाचा राजमार्ग होईल आणि या राजमार्गाकडून आपण शांततेकडे जाऊ, विश्वशांतीकडे जाऊ, सुवर्णयुगाकडे जाऊ, सुख शांतीच्या दुनियाकडे जाऊ. आणि तेच आज आपल्याला अपेक्षित आहे. आज समाजामध्ये अनाचार, दुराचार, भ्रष्टाचार, पापाचार, अशांतता किती वाढत चालली आहे आणि त्याला जर पूर्ण विराम द्यायचा असेल तर मूलभूत गोष्ट आहे, प्राथमिक गोष्ट आहे आणि ते म्हणजे जगाचं अस्तित्व टिकवायचं. आणि जगाचं अस्तित्व टिकवायचं असेल तर त्याचं बीज आहे, त्याचं बी आहे ते म्हणजे मुलीला वाचवणे. तर मुलीला वाचवलं तरच जग वाचणार आहे. आणि म्हणून मी आज या व्यासपीठावरून सगळ्या जगाला हाक देत आहे की या आपण सगळेजण मिळून या जन आंदोलनामध्ये सामील होऊया आणि स्त्री जन्माचे स्वागत करून विश्व शांती निर्माण करूया. जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडत्या नगर संघर्ष न्यूज सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा व इंस्टाग्राम व शेअर चॅटला फॉलो करा.